नमस्कार, माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर मी आज तुम्हाला गौराईचे गृहिणींना आलेले पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। आत्ता नुकतेच गौरी आणि गणपती अजून आहेत 10 दिवस, पण गौराई बरोबर गौर आत्ता परवा मंगळवारी आपल्या घरी गेली। तर त्या गौरींनी आपल्या घरातल्या गृहिणींना सगळ्यांना पाहिलं, कशा सर्वांची जम छाप होते, कसं होतं। तर तिनं गौराईचं एक पत्र गृहिणींसाठी लिहिलेलं आलेलं आहे माझ्यापर्यंत। तर ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर ती म्हणजे प्रिय सखी, मजेत गेले माझे दिवस, बरं का, मजेत गेले माझे दिवस। तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी या डोळ्यांनी, या देहानी पाहिलेलं आहे। तर तुझी किती दमछाक होत होती हे मी सर्व पाहिलेलं आहे। मी पाहिलेली तुझी धडपड आणि अविरत काम करणं हे सर्व तर मी येणार म्हणून सोहळ्याचा अट्टहास, पाळी पुढे ढकलण्याचे प्रकार, काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे आले। मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला आज तुझ्याशीच आपण गप्पा मारूया। तर जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठं गेलीस का गं? तर आमच्यासाठी पक्वान्नानं 16 भाज्या केल्यास, पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं तुला? तर घरातली प्रत्येक गृहिणी आपल्या घरातलं अन्न वाया जाऊ नये म्हणून काही एवढं तेवढं राहिलेलं असतं ते खातं। तर हे पण त्या आपल्या घरी आलेल्या जी लक्ष्मी आहे, ज्या माहेरवशनी आहेत, ज्या गौरी आहेत, तर त्यांनी हे पाहिलं आणि त्या म्हणल्या, अगं तू आमचं सगळं एवढं सगळं करत असताना तू मात्र कधीमधी तरी शिळं पाकं खातेस, आमच्यासाठी खेळ खेळतेस, पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का तू कधी? आणि हो, आम्हाला जेवढा तू मान देतेस तेवढा स्वतःला मान कधी देतेस का गं? जाता जाता एक सांगू, जेवढं स्वतःला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील। तर तू हे सगळं करत असताना स्वतःला जप, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे, असं आपल्याला गौराई सांगतायत। यातून आपण हा बोध घ्यायचा। काहीही कारणाने अनहेल्दी ऐकू नकोस, तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो, आणि डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस। तर स्वतःमध्ये जसं पक्वान्नानं तयार करतेस तसंच नवीन कला शिकत जा, छंद जोपासत जा, स्वतःला वेळ दे। जगज्जननी पण जगणं पण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस। तू ह्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये स्वतःला जप, कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे। आणि आवर्जून सांगते, आता जिवंत गौरायांनो थोडासा आराम करा। असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता स्वतःला नव्याने घडवा। आमच्या चेहऱ्याचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने सारं जग बदलू दे। सोहळं नक्की पाळा, पण ते तुमच्या विचारांचे सोहळे पाळा, की आपल्या घरात येणाऱ्या सगळ्या ज्या काही मोलकरणी असतात हे असतात त्यांना सगळ्यांनी प्रेमानं वागणूक द्या, त्यांच्याशी प्रेमानं बोला, आणि आपल्या जे काही पिरियड असतात ते पण त्या काळात सगळ्या गोष्टी जपून सवरून हे सगळं सांभाळून सगळ्या गोष्टी करा। पण स्वतःला त्रास करू नका। आलेल्या प्रत्येक आपल्या घरी पाहुण्याचे आदर करा, सर्वांना जपा। गोळ्या घेऊन, तर काय म्हणते गौराई, सोहळं नक्की पाळा, पण ते तुमच्या विचारांचे पाळा। गोळ्या घेऊन पाळ्या लांबण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा। तर गोळ्या घेतल्यामुळं शरीराला त्रास होतो, त्यापासून साईड इफेक्ट होतात आणि मग परत ते आपल्याला भोगावे लागतात। तर असं न करता, गोळ्या न घेता आपल्या आरोग्याला जपा आणि मग सगळ्या ह्या गोष्टी करा। बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस। कशी दिसली पाहिजे? गौराई काय म्हणते की अशी दिस तू की मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आणि हेल्दी, अशी तू पुढच्या वर्षी आम्हाला दिसली पाहिजेस, बरं का? तर
तर सर्व सख्यांना हीच गौराईची विनंती आहे किंवा गौराई तुम्हाला आवाहन करते की हे सर्व गौरी गणपतीचे सर्व सण वार जे काही तुम्ही करता ते सर्वांनी आपल्या तब्येतीला जपून सगळ्यांचा आदर मान राखून आपल्या घरात गौरी गणपती आनंदाने साजरे करा. त्यासाठी अट्टहास करू नका. कुठल्याही गोष्टींना जेवढं आपल्याला जमेल तेवढं तुम्ही करा असं आपल्याला गौराई सांगते बरं का. तर अशी ही गौराई आपल्यासाठी हा संदेश घेऊन आली आहे. आपल्याला एक पत्र घेऊन आलेले आहे. तर ती काय म्हणते तर बरं का, तर ही सगळं सांभाळून तुम्हाला हे आवाहन करते की तुम्ही पुढच्या वर्षीचा ज्या गौरी गणपती आहेत ते सर्व प्रेमाने करा. तर तुझीच देवी गौरी. नमस्कार. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.